स्पेशल आम्ही नाश्त्याला डोसा बनवणार आहे. आपण बघू शकता इथं डोसाचं साहित्य आपण काय काय घेतले. चला तर मग आपण साहित्य बघूयात. हे जे आहे डोसाचं पीठ आपण ह्याच्यात तांदूळ उडीद डाळ रात्री आपण भिजू घातलेले आहे आणि ते त्याचं वाटण करून आपण हे सारण तयार केलेलं आहे डोसाचं पीठ. त्यासाठी आपण 3 वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ असं दोन्ही मिश्रण रातभर भिजू ठेवून 10 तांदूळ आपण भिजू घातले. तांदूळ रातभर भिजू घातले. त्याला आता आपण अर्धा तास असं ठेवूयात. आता आपण चटणीची रेसिपी बघूयात. चला तर आपण साहित्य बघूयात. हे खोबरं आहे, हे भाजलेली डाळ आहे, ही मिरची, कोथिंबीर, पुदिना, अद्रक आणि भाजलेले शेंगदाणे. हे सर्व मिक्सरमध्ये आपण टाकून बारीक करून घ्यायचे आहे. ह्याची चटणी बनवणार आहे. टाकूयात. ही बघा आपण आता चटणी. ही बघा आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकलं टाकून घेऊया. साखर टाकायची, थोडंसं मीठ तयार करतो. तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण चटणीला तडका मारून घेऊयात. हिंग, जिरी मोहरी त्याच्यावर तडका त्याच्यासाठी तडका दिलेला आहे आपण. हे मारून घ्यायची. त्याची भाजी बनवून घेऊयात. त्यासाठी लागणारे साहित्य कढीपत्ता, लसूण, अद्रक, त्याच्यात पुदिना, लसूण, अद्रक, मिरच्याची पेस्ट बनवली आहे. जिरी मोहरी, हिंग, हळद, कांदा बारीक चिरलेला उभा आणि हा उकडलेला बटाटा. आता कडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण. करायला ठेवलं आहे ही आपली. त्यामध्ये जिरी मोहरी टाकायची. त्यानंतर किसलेला अद्रक पेस्ट केलेली सगळे हिंग टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता, आता कांदा टाकून घेऊयात बारीक केलेला उभा असा चिरायचा कांदा. सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचे. कांदा जरा थोडा परतू द्यायचा. हा सगळं एकजीव करून घ्यायचे. कांदा जरा परतू द्यायचा. कांदा 2 मिनटं कांदा परतू द्यायचा आहे. कांदा आता परतून घेतलेला आहे आपण. त्याच्यात हळद टाकायला आपण. बटाटा टाकायचा. उकडलेला बटाटा टाकायचा. तर मीठ टाकायचं. जास्त नाही टाकायचं मीठ. बटाटा आपण आता एकजीव करून घ्यावं. हे बघा आता भाजी एकजीव करून घेतलेली आहे. त्याला आपण 5 मिनटं झाकण ठेवूयात. वाफ देऊयात. बघूयात आपण मस्त असं वाफ सुटले. त्याच्यावर कोथिंबीर टाकूयात आपण. तयार झालेली आहे ही आपली भाजी. तयार झालेली आहे. बटाटा मस्त बघा आता कसा कलर आलेला आहे. कसं मस्त भाजी. वास तर खूप छान येतोय. डोस्याची भाजी बटाट्याची मस्त अशी झणझणीत. तवा आपला गरम झालेला आहे. थोडंसं तेल टाकून आपण आता डोसा टाकूया त्याच्यावर. हे बघा आपल्या कडाक्याची वरती आलेला आहे डोस्याच्या. ते बघा त्याला असं पलटी करून घ्यायचं. हे बघा आपलं आज बनवलेला आमच्या बाबाचा मेनू आहे. तर हा बघा आजचा आमचा मेनू. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आमच्या बाबांनी बनवलेला आहे डोसा, चटणी.